नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे की कापूस बियाणे आपल्याला कधी मिळणार आहे, दुकानामध्ये कधी कापूस बियाणं येणार आहे आणि आपण कापूस बियाण्याची लागवड ही कोणत्या तारखेच्या नंतर करू शकतो। तर याचीच माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, त्याचंच हे शासनपत्र आहे, तेच आपण बघूया। तर मित्रांनो, हे बघू शकता 3/5/2024 हे शासनपत्र निघालेलं आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र कापूस बियाणे पुरवठा वितरण व विक्रीच्या किमतीचे निश्चितीकरण हे अधिनियम 2009चं शासनपत्राच्या नुसार आहे। तर मित्रांनो, बघू शकता महाराष्ट्रामध्ये खरीप 2017च्या हंगामातील सेंद्रिय बोंडअळी म्हणजेच काय तर गुलाबी बोंडअळीचा जो प्रादुर्भाव आहे, तर तो अनुभव लक्षात घेऊन खरीप 2018 ते 23 मध्ये राबविण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव अत्यल्प प्रमाणात आढळून आला आहे। येणाऱ्या खरीप 2024च्या हंगामामध्ये ही सेंद्रिय बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी क्षेत्रीय पातळीवर आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे आवश्यक आहे। कापूस शास्त्रज्ञाच्या मतानुसार सेंद्रिय बोंडअळी म्हणजेच काय तर गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम खंडित न झाल्यास प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येते। हंगामापूर्वी कापूस लागवड झाल्यास सेंद्रिय बोंडअळी जीवनक्रमास पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते। ही बाब लक्षात घेत खरीप 2024 मध्ये सेंद्रिय बोंडअळी म्हणजेच काय तर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भावास आळा घालण्याकरिता गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम खंडित होण्यासाठी अनेक उपाययोजनांपैकी एक उपाययोजना म्हणून हंगामापूर्वी कापसाची लागवड होणार नाही या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, खाली आपण बघू शकता त्यासाठी 16 मे 2024 पासून कापूस बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून प्रत्यक्ष लागवड ही 1 जून 2024 नंतर होईल हे कटाक्षाने पालन केल्यास सेंद्रिय म्हणजेच काय गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव प्रभावीपणे नियंत्रित करणे शक्य होईल। मित्रांनो, आपल्याला काय सांगितलं आहे की आपल्याला जे कापूस बियाणं आहे तर ते आपल्याला 16 मेच्या पासून आपल्याला कापूस बियाणं मिळणार आहे दुकानामध्ये, पण आपण जी लागवड आहे तर ती 1 जून नंतरच करावी, जेणेकरून गुलाबी बोंडअळीचं जे जीवनचक्र आहे त्याला आळा घालण्यास मदत मिळेल। तर हे आपल्याला या पत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, याचंच आपण पालन करणे गरजेचे आहे। त्यानंतर मित्रांनो, बघू शकता कापूस बियाणे पुरवठा करण्याबाबत निर्देशित दिनांक पुढील प्रमाणे म्हणजेच काय तर आपल्याला जे उत्पादक कंपनी आहे त्यापासून वितरक ते किरकोळ विक्रेता ते शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लागवड कधी करायची तर याची जी तारीख आहे ती दाखवण्यात आलेली आहे। हे बघू शकता उत्पादक कंपनी ते वितरक 1 मे 2024 ते 10 मे 2024 या दरम्यान मिळणार आहे। त्यानंतर वितरक ते किरकोळ विक्रेता 10 मे ते 2024 नंतर, किरकोळ विक्रेता ते शेतकरी 15 मे 2024 नंतर, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लागवड 1 जून नंतर। अशा पद्धतीने जी तारीख आहे तर ती आपल्याला ठरवून दिलेली आहे। तर या तारखेमध्ये आपल्याला कापूस बियाणं आपल्यापर्यंत मिळणार आहे आणि आपण 1 जून नंतरच कापूस लागवड करावी असं सुद्धा आवाहन त्यांनी करण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहितीपूर्ण माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान।